पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्टँड आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष हे दिलेले आहेत आणि 20 लाखाचा रस्ता बादले साहेबांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मिळालेला आहे असे मंगेश वाकडेकर यांनी डिक्लेअर केलेले आणि इथेच थांबतो. तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. बेस्ट ऑफ लक तुमचं पुढल्या मॅचसाठी. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ओमकार पाटील यांच्यासाठी. अनिल शेठ यांच्याकडून सुयोग रामदास पाटील यांनी गिफ्ट आणलेली आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ही गिफ्ट इथे आणावीत. मॅच चालू होते तिकडे आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मात्र समालोचनासाठी येतील आमचे जयेश भोसले आणि मच्छिंद्र पाटील. थँक्यू. धन्यवाद टिकेमाळी सर. सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक वर्गाचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय RPL रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं मैदानामध्ये चालू असलेली विद्यमान लढत पाहायला मिळते. नरेश ठोंबरे विरोधात पाहायला मिळतोय तो योगेश जांभळेच्या बॅटमधून एक ऑफ ड्राय पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू जो ड्राय केला योगेश जांभळेने, जो चांभारलीचा आहे. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर कुणाल नाईक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नरेश ठोंबरे अतलोलीचा हा गोलंदाज ज्याने मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये खुल्या गटामधील क्रिकेट सातत्याने गाजवलंय. जोगेश्वरीमधील गोरेगावमधील आमदार चषक कोण विसरेल, जिथे बहारदार धारदार गोलंदाजी त्याने केली आणि या वर्षीचा हंगाम हे त्याच्या नावावरती करण्यासाठी तो सुसज्ज झाला होता. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमध्ये तो ठरला देखील होता. अनेक विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवलेत. परंतु या स्पर्धेमध्ये खूप काही अजून करायचं आहे राईट ऑफ द विकेटने. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला एक देखणा दर्जेदार फटका. चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने सरळ ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ द कार्पेट चौकार. एक देखणा फटका पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला खेळण्यासाठी. मला एक किस्सा आठवतो जिथे मात्र उमेश सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नरेश ठोंबरेच्या विरोधात एकही षटकार आलेला नाही आहे. मला आठवतं ते निश्चितच एक मोठी स्पर्धा जिथे दुबईच्या मैदानावरती, शारजाच्या मैदानावरती जेव्हा 10PL झाली त्यावेळी पाकिस्तानचा गोलंदाज झहीर कालिया या गोलंदाजाच्या विरोधात कोणीही एकही षटकार लगावला नव्हता. परंतु गतवर्षी ज्यावेळी मात्र शेष कदम त्या ठिकाणी गेला त्याने 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. काहीसा असा पराक्रम पाहायला मिळेल का या मैदानावरती? क्रिकेट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू ब्रश झाला. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास किती आहे पाहावं लागणार आहे. पंच नीरज राणावत दर्शवतायत. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव येते, षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. टिकेमाली सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सुयोग पाटील यांच्या वतीनं अचानक मित्रमंडळ यांचा भव्य दिव्य आपण सन्मान पाहणार होतो. ते बघू शकाल आपण स्क्रीनवरती. आणि हे यशाचं मी म्हणेन प्रतीक आहे. अचानक मित्रमंडळ यांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना, कारण शिरडोन गाव आज मी मागाशीच म्हटलं होतं, काली म्हटलं होतं की इतिहासामध्ये, आणि आज मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. खूप खूप धन्यवाद साहेब तुमचा. खूप खूप धन्यवाद.
पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. जिथे एक वाजवी खेळ पाहायला मिळणार का? पहिलं षटक पॉवर प्लेचं राहिलं होतं, जे गोलंदाजाचं राहिलं, कारण पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये 10 धावा इतक्या जास्त म्हणता येणार नाही. जिथे फलंदाजाला संधी असते, फील्ड रिस्ट्रिक्शन असतात, केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण ठेवू शकतो. अशा क्षणाला, अशा समयी जिथे नरेश ठोंबरेचं हे षटक केवळ 10 धावा देऊन गेला. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर फडके याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. पहिला चेंडू हाय ॲक्शन, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय ऑन साइडला, दर्जेदार बुलंदी आसमानी सुलतानी टोला, षटकार. हॅलो विजय, इथे सत्कार केला जातोय अचानक मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचा, ज्यांनी अथक मेहनत घेऊन मंगेश वाकडेकर यांना साथ दिलेली आहे. आणि ही जी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आहे ती यादगार, शानदार आणि प्रसिद्ध कशी होईल यासाठी सर्वांची मेहनत फळाला आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या मंडळाला भेट देण्यात येते. आमचे सेल्डम जे पत्रकार फोटोग्राफर आहेत, सेल्डम, त्यांचंही मनापासून धन्यवाद. सेल्डमवर कॅमेरा मारा, कॅमेरामॅन ते पण दिसू द्यात. पाठीमागे तुमच्या सुयोग पाटील यांनी ही प्रतिमा दिलेली आहे. सुयोगचं स्वागत इथे करण्यात येत आहे. सेल्डम याला विनंती आहे की त्यांनी ही सन्मान, सेल्डम सतीश पाटील, सुयोग पाटील, डोलवीचे सरपंच, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अखूट टप्प्याच्या चेंडूला जशी चपराक लगावावी ना, तशी इथे कुणाल नाईकने एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, वन्स अगेन अनदर बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट हिट षटकार. डोलवीचे सरपंच आमचे अनिल शेठ म्हात्रे यांचं स्वागत या षटकारानं केलं जात आहे. मी विनंती करतो मंगेश वाकडेकर यांना आणि विद्याधर जोशी यांना की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो उंच गेलेला षटकार. आणि आपले पाहुणे अनिल शेठ यांचं, प्रकाश शेठ बांदणकर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रकाश शेठ बांदणकर, सन्माननीय मोकल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. अतिशय चांगला रंगतदार सामना सुरू आहे मैदानावर, मात्र आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान केला जातोय. मोकल साहेब आणि बांदणकर या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि हा टोला आणि झेल मला असं वाटतं टिपला जातोय. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले आणि तदनंतर जिथे मात्र कुणाल नाईकला शमवलं, मी म्हणेन एक रनिंग झेल चांगल्या रीतीचा नरेश ठोंबरेने टिपला. अनेक वेळेला पनवेल तालुक्याची ओळख जी आहे ना, भिंगारी गावची ओळख ही यासाठी राहिली गणेश मूर्ती सुबक बनवणं. तदनंतर MSCBचं ऑफिस हे ओळख राहिली होती, परंतु या कुणाल नाईकने या भिंगारी गावची ओळख या नावाभरती फिरू लागली. या कुणाल नाईकची खेळी जर आपण पाहिली तर 7 चेंडू फेस केले, 19 धावांची बहारदार खेळी केली, 2 उत्तुंग आणि दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने तो खेळत होता, बाधून तंबूच्या आसऱ्याला परततोय. पहिला झटका लागलाय संघाला, जिथे मात्र आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 असताना संघाचा पहिला मोहरा टिपला गेलाय. 2 बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. रिया 11 कर्जत आणि एका बाजूला दिनेश मूर्ती कुंडेवहाळ. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. अनेक वेळेला आपण पाहिलं तो सोशल नेटवर्किंग साईटवरती चर्चेचा विषय राहणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नागपूरची बुट्टीबोरीची स्पर्धा जी होते, त्या बुट्टीबोरीच्या स्पर्धेमधील एक क्लिप सातत्याने व्हायरल होते. आकाश चोप्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले. काय हे जरूर सांगेन. गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर शॉट, जिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, खराब फेकी होतीये. योगेश जांभळेला इथे जीवदान प्राप्त होत आहे. चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. अशा रीतीच्या चुका ह्या तुम्हाला तितकंच महागड्या पडू शकतात. जिथे मात्र एक रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद करू शकत होतात, परंतु जर तर आहे क्रिकेटला स्थान नाही आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळतं. दुसरं मयूर पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. बुट्टीबोरीची स्पर्धा. ज्या पद्धतीने आकाश चोप्राने ज्या खेळाडूचा उल्लेख केला आणि ज्या खेळाडूच्या हेलिकॉप्टर षटकाराची जिथे वाहवा केली, तो अक्षय मैदानामध्ये आहे.
ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, रनों के लिए। त्यामुळे का मला चांभारलीचा मधल्या फळीतील आणि आघाडीचा एक चांगला फलंदाज म्हणून जाणलं जातं, मी का कर्णधार पद म्हणून या चांभारली संघाचं भूषवतोय हे जरूर दाखवतोय, त्याची उपयुक्तता सिद्ध करतोय। RPL मध्ये बहारदार फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होतीये, त्याने एक षटकार ठोकलाय। पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय। वन्स अगेन अनदर हिट षटकार। आलाय मचिंद्र सर माझ्या सोबत आहे। दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, एका झपाट्याने धावसंख्या वाढतीये। जसे आता पेट्रोलचे भाव वाढत चाललेत ना आणि गॅसचे भाव जसे वाढतायत त्याहूनही अधिक वेगाने धावसंख्या आता वाढताना पाहायला मिळते। धावफलकावरती धाव आहेत त्या 34। 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, गडी बाद झालाय तो एक। याच दरम्यान सन्मान्य सुनील पाटील नेरे नेरे विभागाचे बीजेपी अध्यक्ष यांचे इथे शुभागमन झाले। मोस्ट वेलकम। आज प्रेक्षकांची आम्ही माफी मागू, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर माफी असावी। स्प्लेंडिड स्टार्ट, 17च्या सरासरी कायम धावसंख्या उभारल्यात। स्प्लेंडिडचा एक्सप्लोजिव्ह स्टार्ट, विस्फोटक सुरुवात। व्हॉट फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स। एक ब्राईट स्टार्ट ज्याला म्हणतो ना आपण, एक अविस्मरणीय सुरुवात जी मात्र 2 षटकामध्ये पाहायला मिळाली आहे, जिथे 34 धावफलकावरती आल्या। 17ची सुरुवात, 17च्या धावगतीने इथे धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतंय। षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा आत्मोली एक्सप्रेस याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। काय जादू दाखवेल, कशा रीतीची गोलंदाजी करेल, त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू तो बाहेर काढेल का, परंतु त्याच्या विरोधात खेळणारा अक्षय पवार। जय शेख, आपण इथे स्वागत घेतोय, फक्त 1 मिनिट। मी आमचे सुशांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं। आमचे विद्याधर जोशी त्यांचं स्वागत करतील, सुशांत पाटील यांचं। धन्यवाद। पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, फलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं, गोलंदाजाने या पद्धतीचा फटका खेळून दाखवा आणि इथे एक धाव जरूर येते। अबाधित राहिला आहे विक्रम तोच इथे नरेश टोमरेचा, त्याने अजूनही एकही षटकार त्याच्या गोलंदाजीवरती आलेला नाही आहे आणि तशा रीतीची तो गोलंदाजी आतापर्यंत करत असताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने योगेश जांभळेसाठी हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, राईट इन द ब्लॉक होल। ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचा चेंडू इथे हाताळलाय। अनेक वेळेला तुम्ही पाहिलं तर मोहम्मद समीला अशा पद्धतीचे चेंडू टाकताना, जसप्रीत बुमराला अशा पद्धतीचे चेंडू टाकताना पाहायला गेलंय, परंतु मोहम्मद समी अशा रीतीचे चेंडू टाकण्यासाठी अनेक वेळेला त्याच्या उजव्या पायातील शूज याला एक होल करतो, कारण त्याला धावण्यासाठी तितकासा जोर मिळावा। अनेक गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, या जितके अभ्यास करून प्राप्त होतात। हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे। अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी, फलंदाजाला वारंवार इथे खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय। काय म्हणाल मचिंद्र सर, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते नरेश ठोंबरेच्या माध्यमातून? अप्रतिम अप्रतिम, प्रश्नच नाही, कारण गोलंदाजीमध्ये गती तेवढी चांगल्या फुटवर फलंदाजाचं ओळखतोय आणि खूप चांगली गोलंदाजी कर। मागच्या 2 षटकामध्ये 34 धावा केल्यानंतर प्रेशराईज करणं फलंदाजांना फार महत्वाचं आहे। नरेश, हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर, अचूक टप्प्यावरती आहे, क्षेत्ररक्षण खराब होत आहे। चेंडू मात्र डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार। थँक्यू। काहीशी आठवण फुटबॉलची झाली। फुटबॉलचा क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल खेळलं जातंय की काय अशा भ्रमामध्ये प्रेक्षक वर्ग असेल, परंतु क्रिकेट इतिहासामध्ये इलियास पेरी ही एकमात्र महिला खेळाडू आहे जिने विश्वचषक फुटबॉलमध्येही खेळला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही खेळत असताना पाहायला मिळाली होती। मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे नरेश ठोंबरे पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करतोय। यू मिस, आय डेफिनेटली हिट। फर्निचर डिस्ट्रॉय, खेळाडू क्रमांक 2 बाद।
भोसले सर, मी एक गोष्टीचा उल्लेख करेन की ह्याच गोलंदाजानं ज्याला हातनोळे एक्सप्रेस संबोधलं जातं, ह्याच गोलंदाजानं रायगड ठाणा जो अविक्रम प्रेक्षकांची गर्दी तलोजाच्या नाईट टुर्नामेंटमध्ये सामना झाला होता, तो खूप मोठा सामना होता. त्या सामन्यामध्ये षटक निर्धाव फेकलं होतं. तोच नरेश तुम्हाला आज पाहायला मिळतोय. आक्रमकता गोलंदाजी दाखवत असताना, अटॅकिंग बॉलिंग दाखवत असताना फलंदाजाला अक्षरशः मात्र बांधून ठेवलंय. गुड बॉलिंग. येस, हे आहे अनुभव. अनेक वेळेला म्हणतो आपण की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु आहे. जिथे उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला क्षेत्ररक्षक असफल ठरले तो अडवण्यासाठी चौकार आला आणि तदनंतर जो काही चेंडू त्याने टाकला ना, अगदी यष्टींच्या मधोमध पाहायला मिळाला. फलंदाजाकडे त्याला प्रत्युत्तरच नव्हतं कोणत्याही पद्धतीचं. त्यात शमवलं मी म्हणेन योगेश जांभळेच्या खेळीला. आणि खेळाडू क्रमांक जो दुसरा बाद झाला, संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिली तर 39 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच चालू आहे. रिया 11 कर्जत संघ फलंदाजी करतोय. दिनेश मूर्ती कुंडेवहाळ या संघाच्या विरोधामध्ये. बहारदार मॅच, दर्जेदार क्रिकेटचा सोहळा आणि अनेक प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. जे आहेत ना गर्दी तेच करतात गर्दी. दुपारचं सत्र आहे. कुठे ना कुठेतरी प्रेक्षक वर्ग जरूर म्हणत असेल, सूरज उबला है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. या ओव्हर नंतर पाणी लगेचच तयार ठेवायचं आहे. काही ना काहीतरी प्रेक्षक वर्ग हे पाहण्यासाठी आलाय. तुमच्याकडे दमखम किती आहे का? माझ्या गावातील खेळाडू मैदानामध्ये खेळतोय आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी मी या रायगड प्रीमियर लीग मध्ये आलोय. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जो कुशल गुरव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपुष्टात येत आहे. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावा त्या 39 गडी बाद झाले 2. आणि या ड्रिंक्स ट्रॉली एक डीजे ब्रेक नंतर लगेचच त्या डीजे ब्रेकच्या पलीकडे ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू. रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. प्रेक्षकांसाठी एक सूचना असणारे, ज्या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करू त्याच मान्यवरांनी व्यासपीठावरती बसायचं आहे. अशोकाकडे तुम्हाला कळकळीची विनंती. यस, ओ टू जय सर. आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. यथोचित मान सन्मान करूयात. आपण किरणजी माळी साहेब विभाग अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित आहेत. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. किरणजी माळी साहेब विभाग प्रमुख, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. कालुराम माळी साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करूया या आमच्या मान सन्मानाचा आपण आदर करावा. विनंती असेल या व्यासपीठावरती किरणजी माळी साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. विभाग अध्यक्ष आहेत कालुराम माळी साहेब यांनाही विनंती करूया यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. कालुदास माळी साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. कल्पेश कोंडिलकर यांचाही आपण यथोचित मान सन्मान करूया. आपटा विभाग युवा मोर्चा अध्यक्ष देखील आहेत कल्पेश साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. संजय कोंडिलकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करूया त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूया. कल्पेशजी कोंडिलकर साहेब, संजय कोंडिलकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. प्रेम सोमासे यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. विनंती असेल कल्पेशजी कोंडिलकर साहेब, संजयजी कोंडिलकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूया. राहुलजी धावरवे साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. हरीश भाऊ कर्जत कडाव ग्रामपंचायत यांचाही यथोचित मान सन्मान आपण करतोय. कडावचे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. त्यांचाही हरीश भाऊ यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात. आदरणीय दीपकजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. युट्यूबर आहेत. दीपक पवार 46 हे त्यांचं चॅनल आहे आणि त्यांचाही विनंती करूया त्यांचाही यथोचित सन्मान करूयात. तारागावचे जावई देखील आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करतोय. आणि यासाठी या ठिकाणी जनरेटरची सेवा देखील त्यांनी उपलब्ध केली आहे. ते आमचे जावई दीपकजी पवार यांचे ते सन्मान होईल. मी त्यांना विनंती करतो आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे.
सन्माननीय रजत कर्णेकर यांचा इथे सन्मान होईल. आमचे दीपक भाऊ पवार आणि त्याचे चिरंजीव अर्णव यांचा इथे सन्मान होतोय, कारण त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जनरेटरची सेवा उपलब्ध झाली आहे. त्यांचा इथे सन्मान होतोय. रजतजी कर्णेकर खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला वायफायची सेवा, नेटची सेवा उपलब्ध झाली आहे, ते आमचे सन्माननीय रजतजी कर्णेकर यांचा सन्मान होईल. त्यांना विनंती आपण यावं, आमच्या सन्मान स्वीकार करावा. तर याच दरम्यान रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत या तुम्ही पाहता या ठिकाणी दीपकजी पाटील, रजतजी कर्णेकर यांचा इथे सन्मान होतो आमच्या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेटची सेवा उपलब्ध झाली आहे. आणि विनायकजी वाकडीकर साहेब यांचा इथे सन्मान होईल. त्यांच्याकडून इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध झाली आहे, तर त्यांचाही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर कर्नाला ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय राम सवार यांचा इथे सन्मान होईल. सन्माननीय राम सवार कर्नाला ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचा सन्मान होईल. त्यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानात स्वीकार करावा. समालोचन झाला. रोशन झाले असेल तर आपण लगेच सांगा, आम्हाला सूचना करा. थँक्यू सो मच. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण याचा अर्थ मित्रांनो आज फायनलचा डे. सामना आपण पाहतोय सुपर 8चा चौथा सामना आपण पाहतोय. 2 सामने पहिले एकतर्फी झाले, तिसरा सामना देखील एकतर्फी झाला. चौथा सामना आपण पाहतोय रिया 11 कर्जत वर्षस्थ दिनेश मोती कुंडेबाल संघानं शतक स्वीकारलं, नाणेपैकी जिंकल्यानंतर फलंदाजी नामांकित केलं ते रिया 11 कर्जत संघाला. आणि 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 34 धावा होत्या. तिसरं षटक फेकलं ते नरेश ठोंबरेनं, त्यानं फक्त 5च धावा दिल्या. त्याने 2 षटकामध्ये 15 धावा देत धावफलकावरती जी गती निर्माण झाली होती कमी केली, आणि आता धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या मात्र 39 धावा, 39. चौथं षटक मार्गस्थ असताना व्यासपीठावरती थोडासा आवाज कमी ठेवा, जेणेकरून आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल कॉमेंट्रीवरती. आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज कीप सायलेन्स, कारण आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही मित्रांनो कॉमेंट्रीवरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अक्षरशः प्रेक्षकांना ओसांडून वाहतंय मैदान, कारण आज शेवटचा दिवस. कारण जी गर्दी आपण पहिल्या दिवशी पाहिली त्यापेक्षा दुप्पट गर्दी आज प्रेक्षकांची पाहायला मिळते. तमाम प्रेक्षकांचं मी मच्छिंद्र पाटील या रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये स्वागत करतोय. गडी बाद झालेत आतापर्यंत 2, कारण 3 गडी बाद झाले. योगेश कुणाल आणि अक्षय पवार तिन्ही फलंदाज बाद झालेत, आणि नवीन मैदानावरती फ्रेश फलंदाज मैदानावरती असताना बॅकवर्ड लावून फक्त कट केला, चेडूला वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं आणि स्ट्रायकरला आमंत्रित केलं ते फलंदाजाला. यावेळी फलंदाज आपण बघू शकाल कुशल गुराव, कडावचा फलंदाज आहे, खूप चांगली फलंदाजी, खूप नाव लौकिक आहे त्याचं. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये त्यानं सेवा दिली, आणि हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण पाहतो की लेजंड क्रिकेटर, अपकमिंग स्टार, रायझिंग प्लेयर अशा सर्व प्लेयरला एकाच प्लॅटफॉर्मवरती आणून उभं केलं आहे, आणि त्याचंच नाव आहे रायगड प्रीमियर लीग. यू आर द वॉचिंग द फॅबुलस जर्नी ऑफ द रायगड प्रीमियर लीग अँड टुडेज फायनल डे. वेलकम एव्हरीवन, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट हिअर. गोलंदाज सज्ज होतो प्रथमेश कोळी, ज्यानं पहिल्या षटक हाताळतो तो पहिल्या कोट्यातील सांघिक कोट्यातील 4थं, आणि त्याला फेस करत असताना फलंदाज कुशल गुराव. ओल ग्रेट डिलिव्हरी, टपाबंद चेंडू थोडासा खाली राहिला आहे, फलंदाज मात्र अटेम्प्ट करू शकला नाही, अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न, आणि चेंडू आला फायनल ग्रेसनमध्ये. थोडंसं फॉर्मलिंग होतं, राहुल तिथे चेंडू खाली येत आहे, मात्र थोडासा प्रेशर आणि पंचांचा इशारा येतो आम्हाला, 22चा इशारा येतोय. 2 धावा धापलकावरती. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं जी 2 षटकामध्ये आपण 34 धावा पाहिली होती, नरेशचं मी कौतुक करायला विसरणार, ज्यानं फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर जी धावसंख्या गतिमान होती तिला मात्र ब्रेक लावलाय, आळा घालण्यामध्ये यश संपादित झालं, आणि आता धावसंख्या आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गोलंदाजी बॉलच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली, अप्रतिम, सुपर अमेझिंग शॉट, दॅट्स अ ग्रेट शॉट, दॅट्स अ 6. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. सकाळी त्यांनी सकाळी केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. भव्य आयोजन असली योजना. थँक्यू डेझर, थँक्यू. कुशलनं बघा 2 चेंडू बीट झाला होता फलंदाज, नंतर मात्र फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली, त्यानं त्याचा स्टान्स दाखवत असताना किती सुंदर पद्धतालित्य दाखवलं मैदानावरती, आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्येला आता पुन्हा गतिमान धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 4थं षटक गोलंदाज प्रथमेश कोळी संपूर्ण पणाला लावतोय, कसोशीने प्रयत्न करतोय, मात्र फलंदाजाला गुरवला, तो थांबू शकला नाहीये. धावफलकावरती मात्र वेगानं धावायचं असताना
48 धाबा यावेळी मात्र जबरदस्त फटका क्लासिकल टायमिंग ते जज करतोय त्याच्या अवाक्याच्या बाहेर. दॅट्स अ माइट हिट, दॅट्स अ सेक्स. फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स. पहिला षटकार आपण फाईन लेगला पाहिला, दुसरा षटकार आपण पाहतायचा लॉंग ऑफला. मैदानाच्या चारही बाजूला वादळी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा त्या 50 ब्रिंग्स अप, 50 धावा क्रॉस झाल्यात आणि तब्बल धावा लागल्यात त्या 54 धावा. पहिला मी म्हणेन आजचा संघ असेल ज्याने 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत 54 धावा कुठल्यात. अप्रतिम ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन आणि तेवढीच चांगली मिडल ऑर्डर तुम्हाला मध्य क्रमांकाची फलंदाजी देखील पाहायला मिळते. ज्यावेळी योगेश बाद झाला, योगेशनं 9 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्या, झुंजार सुरुवात करून दिली. त्यानंतर कुणाल नाईकला आपण पाहिलं, त्यानं 7 चेंडूमध्ये 19 धावा काढल्या आणि 2 फलंदाजामध्ये 37 धावांची भागीदारी झाली आणि तीच चांगला फ्लाइंग स्टार संघाला मिळाला. त्यामुळे मध्य क्रमांकाच्या फलंदाजी कोणतंही दडपण नाहीये. एंड ऑफ द 4th ओव्हर 54 loss of the 3 wickets. You are watching the wonderful journey of the Raigad Premier League. चौथा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 संघ आतापर्यंत सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. पहिला संघ होता विसुंबे देवत, दुसरा संघ वीर मराठा जोये, तिसरा संघ हरिओम डोलवी आणि चौथा संघ कोणता येतोय सेमीफायनलमध्ये. 34 संघांचा प्रवास, 9 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात येतोय. प्रेक्षकांना श्वास रोखलाय. भरपूर प्रेक्षक आहे मैदानावरती. मुंगीला शिरकाव करायला जागा नाहीये. यशस्वी आयोजन कसं असावं हे दाखवून दिलंय ते मात्र ऑनरेबल वन मॅन शो वन मॅन आर्मी मंगेश वाकडेकरांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. समाधान कातकर येत असताना गोलंदाजीवरती मागच्या षटकामध्ये 15 धाबा दिल्यात प्रथमेश कोहलीनं आणि 5वं षटक आता मात्र समाधान कातकर येत असताना स्ट्रायकला फलंदाज सज्ज होतोय शुभम नाईक. तळेगाव वाडीचा खेळाडू बघू शकाल आपण. 4 षटकं समाप्त झाली. जयेश सर खूप चांगला फ्लाइंग स्टार दिला होता. ती गतिमान धावसंख्या 3ऱ्या षटकामध्ये फक्त 5च होती. नंतरच्या षटकामध्ये 15 करून खूप चांगली धावसंख्या उभारताना लवली शॉट मात्र मिस टायमिंग स्ट्रोक टॉपेज लागते. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉल होणार का? यस इज टेकन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू. सीझन 2 या दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. 5व्या नंबरचा फलंदाज शुभम नाईक बाद झाला. शुभम नाईक फारशी कामगिरी करू शकला नाहीये. शुभमनं 2 चेंडू फेस केलेत, फक्त एकच धाव. ह्या चेंडूवरती तो बॅकफुटला जाऊन स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करत होता. एज लागते आणि स्वतः गोलंदाज जवळजवळ 14 ते 15 पावलांचं अंतर कापत आपल्या फॉलो थ्रोमध्ये झेल टिपत असताना अप्रतिम क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावत असतं तुम्हाला पाहायला मिळतं. धावफरकरती धाबा आता मात्र बघू शकाल आपण 54 धाबा. आला घातलाय धावसंख्येला. दुपारचे टिक 1 वाजून 10 मिनिटं होतात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अंगाला झोमणारा गारगार वारा, पक्षी हवेमध्ये संचार करत असताना सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंटर. खूप सुंदर आणि पोषक वातावरण क्रिकेटला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात येत असताना 6व्या क्रमांकाचा देव म्हात्रे बघायचा. देव म्हात्रे हा खेळाडू आपण बघू शकाल. कुशल गुरव नॉन स्ट्राईक केला. माशासारखा तडपडतो. 2 षटकार मारलेत त्यानं. फुल टॉस चेंडू यायला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक शतकच्या पुढे सरकलाय. गुड्डू चेंडू खाली आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का. एका मागणं एक धक्का. व्हेरी गुड बॉलिंग. हॅट्रिक जयेश सर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक आपण पाहिली. दुसरी हॅट्रिक होणार का? यस, मंगेश वाकडेकर आम्हाला सूचना देत असताना, कारण आज त्यांची गडबड असणार आहे. भरपूर पाहुण्यांनी त्यांना आमंत्रित केले. मागच्या 8 महिन्याचा प्रवास. एकूण धावफलकावरती धाव पण पाहतोय त्या 54 धावा. 54 धावसंख्येवरती 2 गडी आतापर्यंत बाद करत आलेत आणि आता गडी बाद झालाय तो शुभम नाईक. नंतर आता देव मात्र 6व्या क्रमांकाचा आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज येतो आता मात्र चेतन गोसावी. धावफलकावरती धावाला आळा घातला. व्हेरी गुड बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवत असताना, कारण मागच्या 4 षटकामध्ये धावा अनगिनत गेल्या होत्या. 54 धावा होत्या आणि जेव्हा चेंडू समाधान कातकर याच्या गडाला व्हेरी गुड बॉलिंग. सच अ व्हेरी गुड बॉलिंग. लेंथ लाईन ठेवत असताना फलंदाजाला कोणताही मुभा देत नसताना व्हेरी गुड बॉलिंग. सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द कातकरी.
पुन्हा एकदा सूचना करतोय, प्रमुख पाहुण्यांना ज्यांना आम्ही आमंत्रित करू त्यांनीच व्यासपीठावरती बसायचं आहे. मित्रांनो, आमचे दिलीप भोपे यांचं आगमन झालं, त्यांचे स्वागत करूया आपण. कारण ह्याच गावाचे सुपुत्र आहेत ते शिरडोनचे, ज्यांचं आपण अँकरिंग लग्न समारंभामध्ये, साखरपुड्या समारंभामध्ये आपण ऐकतो. त्यांचे स्वागत, वेलकम. ही इज ऑन द हॅट्रिक नाव. ओ लवली शॉट, लवली ड्राईव्ह, नाईस ड्राईव्ह विथ स्वीट टायमिंग. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण चेंडू मात्र आलाय तो लॉंग ऑफला, कव्हर करण्यापर्यंत बघायचं आहे. पंचाने दाखवलं, तिसऱ्या पंचाने रेफर केलंय, कारण पंच कोणत्या प्रकारे रिस्क घेत नाहीये. त्यांचा आऊटचा इशारा आल्यामध्ये त्याने रेफर केलं तिसऱ्या पंचाला. व्हेरी गुड अंपायर. कारण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मिस्टर संतोष चौधरी, मिस्टर शशी साटम, मिस्टर नीरज राणावत, ज्यात आपण बघू शकाल अंपायर आहेत सध्या, हेमंत कोळी, असे 4 अंपायर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. उमेश भोईरचं मी कौतुक करा विसरणार नाही. गेली 10 दिवस या स्पर्धेची पूर्ण आपल्या लेखणीतनं लेखाजोखा प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय. तुझी मनापासून आभार. अप्रतिम स्पर्धा, यशाच्या शिखरावर नेऊन ठेवली स्पर्धा. पाहता पाहता पहिला दिवस कधी संपला, 9 दिवसाचा प्रवास संपला आणि या 10व्या टप्प्यामध्ये आपण आहोत. शेवटचा दिवस हा स्पर्धेचा. फलंदाज अप्रतिम स्पर्धा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जय सर, मी आज या मैदानावरती 8:30 थोडासा उशीर झाला. मात्र प्रेक्षक इथपर्यंत पोहोचले होते आणि भरपूर प्रेक्षक, आतापर्यंत 56 लाख लोकांनी ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. हे यश आहे. यापेक्षा जास्त यश किती असणार आहे? मागच्या वर्षी ही स्पर्धा 52 लाख लोकांनी पाहिली होती. यावर्षी स्पर्धा 56 लाख आतापर्यंत लोकांनी पाहिलेली आहे. विचुंबी वरचे देवत पहिला सामना, विचुंद देवत आणि क्रांतीवीर मेघनाथ म्हात्रे असा सामना आपण पाहिला. यस, तर सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना असेल विचुंब देवत टीमचा संघनायक सुमित डोंगरे आणि एका बाजूने असेल वीर मराठा जोय विश्वजित ठाकूर. आपण दोघांनी रेडी राहायचं. या इनिंग ब्रेक्स नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघनायक आपण इथे उपस्थित राहा, ही सूचना असेल तुमच्यासाठी. मैदानावरती खूप चांगला ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त खेळपट्टीकरांमध्ये अवकाळी पाऊस झाला, त्या पावसाला दाद देत पुन्हा एकदा मंगेश दादा पुन्हा उभे राहिले आणि पुन्हा ही स्पर्धा तुमच्यासाठी. डिसिजन इज पेंडिंग व्हेरी क्लोज डिसिजन. सो वी आर युझिंग अ टेक्नॉलॉजी, नो डाऊट. कारण टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. 32 संघांचा प्रवास, एक ऑप्शन खूप चांगलं झालं या स्पर्धेचं. जर शुभारंभ चांगला झाला तर तुमचा शेवटही चांगला होता असं म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. आणि सुरुवात धमाकेदार झाली आणि या स्पर्धेचा अंत देखील म्हणजे आज शेवटचा दिवस देखील धमाकादार होताना पाहायला मिळते. सर्व स्पॉन्सरचं, सर्व खेळूंचं, सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेला जे जे योगदान दिलंय तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. यशाच्या शिखरावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग, रायगड जिल्ह्याचा नाव उंचावणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, येणाऱ्या 18 ते 27 तारखेला आमची पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी पनवेल प्रीमियर लीगचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला मी विनंती करतोय की ती स्पर्धा पाहायला विसरू नका. कारण ही स्पर्धा आपण पाहतो रायगड प्रीमियर लीग संपूर्ण जिल्ह्याची स्पर्धा आणि येणाऱ्या 18 ते 27ला पनवेल तालुक्याचा मान उंचावणारी स्पर्धा PPL तुम्हाला पाहायला मिळेल. याला विसरू नका. येणाऱ्या 18 ते 27 दरम्यान. डिसिजन इज पेंडिंग. यस, इज गॉन. फलंदाज बाद. परतावा लागेल. धक्का क्रमांक 7. 54 धावसंख्येवरती 6 धक्के, माफ करा, 54 धावसंख्येवरती आपण गडी बाद होताना 4 पाहिले होते. त्या 54 वरती 6 गडी बाद झाले आणि 5 गडी बाद झाले आणि आता मात्र धक्का दिलाय तो 55 धावसंख्येवरती 6वा धक्का दिलाय. ज्या संघानं पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा टोकल्या असं वाटलं की 90 ते 95, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण उच्चांक पाहिलाय तो म्हणजे 83 धावांचा उच्चांक होता हरिओम डोलवी संघाचा. थोडासा आवाज कमी करा मित्रांनो प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये, नाही तर आम्ही कॉमेंट करायला खूप त्रास होतो मित्रांनो प्लीज. 83 धावांचा उच्चांक आपण पाहिला आणि या सामन्यामध्ये काहीतरी वेगळेपणा पाहायला मिळेल. कारण मागचे 3 सामने आपण 1 साइडेड पाहिलेत, त्यामुळे हा सामना एक चांगला उत्कंठावर्धक होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानात येत असताना रोहित केदारी, देव मात्र 6व्या क्रमांकाचा फलंदाज आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज रोहित केदारी यांच्यावरती मात्र आता संघाचं भवितव्य. 55 धावा, व्हेरी गुड बॉलिंग समाधान कातकरी, व्हेरी गुड इम्प्रेसिव्ह बॉलिंग. ओ लवली शॉट, लवली ड्राईव्ह, नाईस क्रॅकिंग शॉट आणि शतक जज करतात. वॉट ऑफ फिल्डिंग स्टँडर्ड दाखवत असताना फुटबॉलचा वापर, पायाचा वापर केलाय, पोचू शकला नव्हता गुड्डू. कारण ह्याच गुड्डूनं इथेच एक झेल टिपला होता. व्हेरी गुड फिल्डिंग. थ्रोही तेवढाच चांगला दिला होता, मगाशी रनआउट सुद्धा केला होता. गुड्डू नेहमी फोकसमध्ये येत असताना. तर पुन्हा एकदा सूचना असेल, पहिला उपांत्य फेरीचा सामना असेल 2 संघांमध्ये. पहिला संघ असेल विचुंब देवत कॅप्टन सुमित डोंगरे आणि त्याच्या अपोजिटला संघ असेल वीर मराठा जोहे विश्वजित ठाकूर. आपण दोघांनी इथे यायचं आहे व्यासपीठासमोर. लगेच टॉस करणार आहोत आपण.
या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेले फक्त 3च धाबा. अप्रतिम सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द समाधान कातकरे. ओ लावली डिलिव्हरी, स्लोवर डिलिव्हरी, पंचाकडे 10 धी मागितली. यस, फिंगर गोज अप अंपायर. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 7 गोज डाऊन. नॉट अ यस गॉन, ही इज गॉन नो डाऊट. आणि पंचाने दाखवलंय फिंगर गोज अप अंपायर आणि 7वा धक्का दिलाय. अचानक धक्का सर काय म्हणाल, तर 2 षटकामध्ये 34 धाबा, नंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 39 धाबा, चौथ्या षटकाची सांगता झाली 54 धाबा आणि 5व्या षटकाला सुरुवात झाली तर आपण पाहतोय त्या फक्त 57 धाबा. कमबॅकला फाईट बॅकने आणि बाउन्स बॅकने उत्तर दिलंय मी म्हणेन. गोलंदाजांचा तिखट मारा, फलंदाजांना चारी मुंढ्या चित करणारी गोलंदाजी. या षटकामध्ये समाधाननी जी काही सुरुवात केली ना, अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं म्हणेन की संघाला. जिथे धावा ओसंडून वाहत होत्या, जिथे धावा फैलावल्या जात होत्या, 3 षटकांमध्ये सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये रिया 11 कर्जतचा संघ पुढे होता, परंतु तदनंतर जी काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, दर्जेदार कामगिरी जरूर आहे. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 57 धावा केवळ धावफलकावरती आहेत. थँक्यू भोसले सर. तर मी पुन्हा एकदा इथे इन्व्हाइट करेन दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिला सामना असेल उपांत्य फेरीचा. विश्वजित ठाकूर आणि सुमित डोंगरे या दोन्ही संघनायकांना इथे आमंत्रित करतो टॉससाठी. आणि हा टॉस ज्यांच्या हस्ते संपन्न होईल ते आमचे सन्माननीय मान्यवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष खऱ्या अर्थानं सतीशजी गायकवाड या सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करतोय आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. 2 दिग्गज संघनायक तुम्ही पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्यांनी आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे तो सुमित डोंगरे आणि ज्यानंतर मात्र अष्टपैलू कामगिरी करणारा वीर मराठा जोहे टीमचा संघनायक विश्वजित ठाकूर. या 2 संघांमध्ये मात्र पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी विश्वजित ठाकूर उपस्थित झालेत. मी विनंती करेन सुमित डोंगरे, सन्माननीय सतीशजी गायकवाड साहेब जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर सुमित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पण तुम्ही लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा टॉससाठी. 58 धावा धापारकरती 58 धावा. काय सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. कारण या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्यात. सुपर. समाधान कातकरीचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. आय वुड लाईक टू अप्रिशिएट टू समाधान कातकरी. ब्रिलियन्स बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द समाधान कातकरी. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण 24 धावा पाहिल्यात, तिसऱ्या षटकामध्ये आपण 5 धावा येताना पाहिल्यात, चौथ्या षटक थोडंसं मागडं ठरलं, 15 धावा आल्यात आणि 5व्या षटकामध्ये फक्त 4च धावा. शेवटचं षटक या इनिंगचं बघायचं आहे किती धावा होतील आणि कितीचं टार्गेट सेट केलं जाईल मैदानावरती. विकेट 7. गोलंदाज किती वापरले ते सांगू चौधरी? येस, इट इज क्लिअर. नाव स्टार्ट द मॅच. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 58 धावा धापालकावरती. 2 षटकामध्ये 34 धावा. तिसऱ्या षटकाची सांगता झाली तेव्हा 39 धावा होत्या. चौथ्या षटकाची सांगता झाली 54 धावा आणि 5व्या षटकाची सांगता झाली 58 धावा. या आपण वळूया टॉसकडं. तर इथं टॉस होतोय. मान्यवर आदरणीय सतीशजी गायकवाड साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी, आणि सन्माननीय संतोषजी पारधी साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे 3 सायकल्स मिळाल्यात, ते सन्मान्य मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस होतोय. पहिला सामना असेल उपांत्य फेरीचा. विश्वजित ठाकूर आणि सुमित हे 2 दिग्गज संघनायक आणि सामना असेल 5 षटकांचा, याची आपण नोंद घ्यावी. तर टॉस लागलाय. सुमित, फक्त निर्णय सांगायचा काय? आम्ही फिल्डिंग करणार पहिले. आणि मॅच देखील मैदानात खूप महत्त्वाची आहे. काय रणनीती असेल समोरच्या टीमबद्दल? रणनीती अशी काय नसेल, आम्ही नॉर्मल क्रिकेट केलो आमचं. आणि गतवर्षी तू प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी राहिला होतास आणि यावर्षी देखील तुझा फॉर्म जर पाहिला तर पुन्हा एकदा तू त्या रेसमध्ये आहेस आणि समोर देखील संघनायक आहे, तू देखील त्याच रेसमध्ये आहे. तुझी त्याच्याबद्दल काय असेल रणनीती? असं काय नाही, क्रिकेट आहे, हारजीत आणि गेममध्ये सर्व चालते. थँक्यू. तर हा होता सुमित. आणि पुढच्या वर्षी देखील ही रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा अशी अनेक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तुझं काय मत आहे याबद्दल? चांगली संकल्पना आहे आणि होणंच गरजेचं आहे, कारण रायगडचे प्लेयर आणि आपल्या विभागातले आणि पूर्ण रायगड तालुक्याचे प्लेयरला प्लॅटफॉर्म आहे आणि पुढल्या वर्षी याच्याच जोरातून होईल टुर्नामेंट माझ्या. तर थँक्यू. तर हा होता सुमित. मोठे असे आपण लगेच संवाद साधू. भारतीय टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि वीर मराठा जोहे संघाचा तो संघनायक देखील आहे. तर मोठ्या
टॉस गमावल्यानंतर तुझ्या वाट्याला फलंदाजी आली आहे. काय किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये? नक्कीच सेमीफायनलची मॅच आहे, फलंदाजी आली आहे. चांगलं आहे कारण टार्गेट आम्ही 60-70चा ठेवण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण चांगला आहे. समोर सुमित डोंगरेसारखा एक संघनायक आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या फलंदाजी छाप सोडली आहे. त्याला रोखण्यासाठी तू काय रणनीती आखशील? ते गोलंदाजी जेव्हा पार्ट येईल तेव्हा आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. आणि शेवटचा प्रश्न, यावर्षी ज्या पद्धतीने ही स्पर्धेचं आयोजन केलं आहे, न भूतो न भविष्यती हे आयोजन मंगेशजी वाकडेकर साहेबांचं, आणि अनेक प्रेक्षक आणि बरेचशा आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षात पुन्हा एकदा याच मैदानात ही रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा पाहायला मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. तुझं मत काय? यावर्षी पण झाली आहे आणि पुढल्या वर्षी पण होणार. यस, थँक्यू. तर हा होता विश्वजित ठाकूर. दोन्ही संघनायकांना, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. थँक्यू रोशन. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. प्रेक्षकांची आम्ही माफी मागतो. मित्रांनो, टॉस आम्ही मध्ये का घेतला तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण मान्यवरांना घाई आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आम्हालाही प्रश्न पडला होता. माफी मागतो तुमची मित्रांनो, कारण तुमच्यापर्यंत समालोचन आमचं पोहोचत नाहीये. येस इज गॉन आउट आणि धक्का क्रमांक असणार आहे तो 8वा धक्का असणार आहे. शेवटची झुंज आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यात ते फलंदाजी करत असताना ज्याला नेहमी टॅलेंटर्स म्हटलं जातं, कारण सलामीची जोडी खूप चांगली कामगिरी केली. मिडल ऑर्डर मात्र चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याचं टॅलेंटर सुद्धा चांगले कामगिरी करू शकले नाही आहेत. 89 धावफलकावरती 60 धावा आपण पाहतोय. शेवटचा षटक गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय ते प्रथमेश कोळीला. ज्या प्रथमेश कोळीनं या अगोदर षटक फेकलं होतं त्यानं 15 धावा दिल्या होत्या आणि त्याचा कोटा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय संघनायक समाधान वास्करनं. 8 गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय 60. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रिया 11 कर्जत संघ प्रथम फलंदाजी करत असताना बघायचं कितीचं टार्गेट सेट होणार आहे. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. प्रथमेश कोळी गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, दुपारचं सत्र आणि आपण पाहतो रायगड प्रीमियर लीगचा आजचा थरार खूप उंचीवरती असणार आहे, कारण शेवटचा दिवस. जो हरला तो स्पर्धेतनं संपला. यू आर द वॉचिंग द बॅटल ऑफ एक्झिस्टन्स. अस्तित्वाची लढाई असतं मैदानावरती. ओव्हर द विकेट ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फार वेगळ्या क्षेत्र पुढे सरकला. मिड विकेटचा काही वेग दापूर 2 धाब्याचा माणूस बघायचा तो एक्झॅक्टली येतो का, मात्र बाउन्स आलाय आणि बघायचंय काय इथे एक्झॅक्टली घडलं. 3 धावा होतील का? दोन्ही एंडला चेंडूची मात्र फेकी आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात का बघायचंय. संतोष चौधरी आम्हाला सांगतात. यस, तिसऱ्या पंचाला पुन्हा आम्ही रेफर केलाय. बॅट्समन रिव्ह्यू आहे, नाही गोलंदाज फिल्डिंग साईट. समाधान फिल्डिंग रिव्ह्यू DRS तुम्ही घेऊ शकता. प्रेक्षकांना विनंती की आपण मैदानाच्या बाहेर न जायचं आहे, कारण खूप सुंदर मोठी स्पर्धा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचा थरार शेवटच्या टप्प्यात. आज 32 संघांचा प्रवास पाहता शेवटच्या टप्प्यात आलो. कधी स्पर्धा सुरू झाली, कधी संपेल आज कळलंच नाही. हा प्रवास होता क्रिकेटचा. ही स्पर्धा रायगड जिल्ह्याचा मान उंचावणारी, ही स्पर्धा अभिमानाची, ही स्पर्धा आपण पाहतोय क्रांतीवीर मैदानावरती, ज्या भूमीमध्ये क्रांतीवीर जन्माला आले वासुदेव बलवंत फडके यांची पवित्र भूमी, आणि याच भूमीमध्ये आज या स्पर्धेचा सांगता समारंभ होणार. 32 संघांची स्पर्धा, 32 संघांना सहभागी केलं होतं आणि या सुपर 8च्या आपण सामने पाहतोय. आतापर्यंत 3 संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत दाखल देत असताना विचुंबे देवत वीर मराठा जो आहे नॉट आउट. यस, त्याचा हात लागलाय विकेट किपरचं. हेच आम्हाला बघायचं होतं, कारण हे चित्र आपण मुंबईमध्ये सर्रासपणे पाहत असतो. विकेट किपर अशा प्रकारे चालाकी करत असतात. मात्र पंचांचं लक्ष अचूक होतं. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आणि ते धावा अंकित होतील. त्या मात्र 3 धावा. चेंडूची मात्र फेकाफेकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि 3 धाव्यांच्या बरोबर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 63. 2 षटकामध्ये 34 धावा, 3 षटकामध्ये 39 धावा. त्यानंतर मात्र आपण पाहिलं 4 षटकानंतर 54 धावा आणि 5व्या षटकानंतर 58 धावा आणि शेवटचा षटक सुरू असताना धावा कधी धावा पाहतोय आपण त्या आता 63 धावा. जबरदस्त अटॅक, जबरदस्त गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी. क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना लावली डिलिव्हरी, हेलिकॉप्टर शॉटचा वापर केलाय. डायरेक्ट दिला असता तर बघायचं नाहीये. पुन्हा एकदा चेंडूची फेकापैकी, मागच्या 2 चेंडूवरती चेंडूची फेकापैकी आणि त्यामध्ये मात्र बघायचंय पुन्हा एकदा ते दृश्य. आता मात्र फलंदाज बाद. टाई लावली, 9वा फलंदाज बाद होतोय. शेवटची जोडी मैदानावरती असणार आहे आणि मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिल्यात त्या 5 धावा. जय सर काय सांगाल, चेंडूची मागच्या चेंडूमागे फेकापैकी तुम्हाला पाहायला मिळते.
ताळमेळ जुळत नाही आहे, कोणत्या एंडला एकंदरीत फेकी व्हायला हवी हे जुळताना पाहायला मिळालं नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना RPL जी प्रीमियर लीग या स्पर्धा असतात ना, या सातत्याने आपण पाहिलं तर ताळमेळ जुळायला हवं. एक कॉम्बिनेशन जे असतं ना ते जुळताना पाहायला आलं नाही आहे. आतापर्यंत पाहिलं तर 2 झेल अशा रीतीचे सुटले जिथे 2 टक्कर होता वाचल्या. अर्थात येस नो आणि वेटचे ताळमेळ जो असतो ना, कॉलिंग असते ना, या गोष्टी सातत्याने जुळताना पाहायला मिळाल्या नाही आहेत. आणि म्हणूनच की काय दिनेश मूर्ती कुंडेवाहा जो संघ आहे तो कुठे ना कुठेतरी या क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका या फनी व्हिडिओज म्हणून व्हायरल जरी झाल्या उद्याच्या दिवशी तरी ती काय गत्यंतर नसणार आहे. एकंदरीत स्कोरकडे पाहिलं तर 65 धावा धावफलकावरती आहेत. 65 फायनल डिलिव्हरी ऑफ दिस फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू या षटकातील असणार आहे. किती धावा येणार बघायचं. तर मागच्या सामन्यामध्ये आपण 83 धावा पाहिल्या. तर दुपारचं सत्र 32°C तापमान मैदानावरती आहे. ॲटमॉस्फिअर फार हॉट तुम्हाला पाहायला मिळतं, कारण सकाळच्या सामन्यात धावा झाल्या नाही आहेत, 50 क्रॉस झाल्या नाही आहेत. मागच्या सामन्यामध्ये 83 आणि आता मात्र 60+ बघायचं आहे. शेवटच्या चेंडू किती धावा अंकित केल्या जातील. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ दिस फर्स्ट इनिंग. लाईन बघावी लागेल. पंचामालिशा करतात. यस, इट इज वाईट, नो डाऊट. इट शुड बी वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू ऑफ स्टंप, इट इज वाईट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर मिस्टर संतोष चौधरी सर. आणि धाव फरकावरती अंकित होताना 1 धाव. 66 धावा. 66 धावा. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ, इनसाइड आउट. लवली शॉट, लवली हिट. तिथे जज करत असताना मात्र 2 धावा घेण्याचं मान मात्र यश. मागच्या या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे. मात्र धावून धावा जास्त घेण्यात आल्या आहेत. मात्र रनआउट होण्याची संधी होती, नाहीच लाभले आणि सत्र समाप्त होते. पहिलं एकूण धावा आपण पाहतो त्या 68, राईट. 68 लॉस ऑफ द 9 विकेट्स. 69 धावांचं टार्गेट. वळूया आपण सत्कार समारंभाकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. मी पुन्हा एकदा वळतोय सन्मानाकडे. या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आदरणीय सतीशजी गायकवाड साहेबांचा सन्मान होईल. मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय RPLचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब आणि त्यानंतर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सतीशजी गायकवाड या मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. तदनंतर रायगडचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्यांनी एका वेगळ्या उंचीवरती नेलं, अनेक ग्रामीण खेळाडूंना ज्यांनी संधी दिली, ते आमचे रायगडचे लॉईड ज्यांना मी म्हणतो निलेशजी परदेशी यांचा इथे सन्मान होईल. मी सन्माननीय निलेशजी परदेशी यांना विनंती करतोय. ते टीम मॅनेजर आहेत खऱ्या अर्थानं रायगड टीमचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. त्यांना विनंती आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. त्यानंतर सुदीप माधव आठवले पनवेल यांचा इथे सन्मान होईल. सुदीप माधव आठवले यांचा इथे सन्मान होईल. मी निलेशजी परदेशी यांना विनंती सर्वप्रथम आपल्या आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि आमच्या व्यासपीठावरती सन्मान होतोय सुदीप महादेव आठवले पनवेल. कोरोना काळात जेव्हा लस उपलब्ध नव्हती तेव्हा कोविडशिल्ड या लसीकरता परिणामकारकता तपासण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन नायर रुग्णालय मुंबई येथे लसीच्या चाचणीमध्ये सहभाग घेतला. ते आमचे सुदीपजी पाटील साहेबांचा ते सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. त्यानंतर आमचे सन्माननीय संजयजी टकले साहेब यांचा ते सन्मान होईल. सन्माननीय संजय टकले साहेब या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर विनंती असेल कल्ले गटप्रमुख भाजपा अभिजित टाकळे यांचा इथे सन्मान होईल. अभिजित टाकळे यांचा इथे सन्मान केला जाईल. अभिजित टाकलेंना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विश्वासजी कानडे यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अभिजितजी टाकळे गटप्रमुख आहेत भाजपचे आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. विश्वासजी कानडे यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर उरण असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष सन्मान्य जगदीश ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे समालोचक आहेत आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. या व्यासपीठावरती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्या समवेत सन्माननीय जयदासजी ठाकूर साहेब जे उत्कृष्ट मृदुंगमणी त्याच्या समवेत चांगले समालोचक देखील आहेत, त्यांचा इथे सन्मान होईल. त्यांना ही विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय अभिषेक वास्कर साहेब जे खऱ्या अर्थानं दिनेश स्मृती कुंडेवाळ टीमचे ओनर आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा.
वास्कर साहेब या पण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा, जे संघ मालक आहेत. अभिषेक वास्कर साहेब जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू सो मच. सन्मान्य दत्तात्रय कातकरी साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी त्यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. माजी उपसरपंच सन्माननीय दत्तात्रय कातकरी साहेब आणि त्यांच्या सुनबाई सध्या शिरडोन नगरीच्या प्रथम नागरिक आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आपण पाहतोय या व्यासपीठावरती ज्या महिला भगिनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी आल्या त्या सन्माननीय प्रमिला रमेश भगत नांदगाव यांचाही सन्मान केला जाईल. प्रमिला रमेश भगत ज्या महिला भगिनी आज आपण पाहतोय क्रिकेटची आवड त्यांना त्या मैदानावर त्याला रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय रमेशजी भगत साहेब नांदगाव यांचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय रमेशजी भगत साहेब नांदगाव यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर सर्पमित्र दीपकजी उदरे या मान्यवरांचा इथे सन्मान होईल. त्यानंतर सन्माननीय भास्करजी वाकडीकर यांचाही इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बरंच काही शिकायला मिळेल असे हे व्यक्तिमत्व आदरणीय भास्करजी वाकडीकर साहेब आमचे सिनियर आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय. थँक्यू सो मच. उपस्थितांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमरानं स्वागत करतो आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दीपकजी उदरे यावं सर्पमित्र यांचाही सन्मान होतोय. येस कॉमेंट्री बॉक्स. री11 कर्जत वर्सेस दिनेश मोती कुंडेवाल या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष्य. पहिल्या 3 षटकामध्ये 39 धावा, नंतरच्या 3 षटकामध्ये 29 धावा, एकूण धावा आपण पाहतोय 68-69 धावांची गरज. बघायचे सामना कोण जिंकणार या ऐकूया. पहिल्या सत्रासाठी आपण जयेश भोसले सरांना तत्पूर्वी एक सूचना असणार आहे. गाडी क्रमांक 27-27 ही गाडी कोणाची असेल तर आपण प्लीज बाहेर काढा, त्याच्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली मैदानाच्या बाहेर. हॅलो. तर याच दरम्यान एक नम्रतेची विनंती आहे, बघा लक्ष द्या. आज शेवटचा दिवस आहे, पाहुण्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी होईल. तर प्लीज जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे तिथे फक्त आमचे प्रमुख अतिथी बसतील. त्या व्यतिरिक्त जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण आज थोडं सहकार्य करा आणि आमचा हा या ठिकाणी व्यासपीठ खाली करा. काही क्षणातच पाहुण्यांचं आगमन होईल, तर आपण प्लीज या ठिकाणी कोऑपरेट करा. ब्लॅक कलरची जी स्क्रीन आहे ना व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला, तर त्याच्या समोरून सर्पमित्र निलेश सुरसे साहेबांचा इथे सन्मान होतोय. त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. माफी असावी, खऱ्या अर्थानं खूप मोठा सामना आहे आणि आमचे कॉमेंटर मच्छिंद्र पाटील सर आणि जयेश भोसले सर पुन्हा एकदा जॉईन होतील. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावाय कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या मॅचमध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये समाधान वासकर आणि प्रतीक ठाकूर अर्थात गुड्डू ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 69 रनचं टार्गेट अर्थात प्रति षटका गणिक 11.50च्या सरासरीने या धावगतीचा पाठलाग करायचा आहे. या सामन्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवावं लागेल. या मॅचमध्ये हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल. ही मॅच फार महत्वाची राहणार आहे. पहिलं षटक घेऊन दीपक पाडी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती समाधान वासकर पाहायला मिळतोय. जिसने रखी हिम्मत वो कुछ कर गया. या मॅच मध्ये हिम्मत तुम्हाला ठेवावी लागेल. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा लास्ट प्ले. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवरती. 69 धावसंख्येचा पाठलाग. RPL रायगड प्रीमियर लीगचा थरार रंगत असताना अक्षय पवार यष्टांना फार खेटून आहे. एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय 38 सर्कलच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश गोलंदाजी मार्कवरती दीपक पाटील सज्ज होत असताना लेफ्ट आर्म अराउंड विकेटने ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. पॅडल स्वीप. चेंडू मात्र दणदण करत अलॉंग विथ द कार्पेट. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. पद्धतीने मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार ठोकलाय. तोही ऑन दी पॅड वरती असणारा चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार ठोकतोय. संघाचं खातं तो खेळत असताना इथे मात्र सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलेला हा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणारा हा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. हे लाखात एक
थँक्यू. समाधान वास्कर जरूर सांगतोय, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. ज्या पद्धतीने तो खेळतोय, 2 चेंडूवरती 2 तडाखे लगावलेत, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 येणारे हे चौकार, तो मात्र हिंमत दाखवतोय. ज्याच्यात दम आहे ना, त्याच्यात हिंमत आहे ना, तो काहीतरी करून दाखवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय म्हणता येईल. जिसने रखी हिम्मत वो कुछ कर गया. पंचांचा इशारा. विनंती करूया प्रेक्षक वर्गाला, पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करूया की जिथे ब्लॅक स्क्रीनच्या समोर, जे साईड स्क्रीनच्या समोर प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना थोडंसं बाजू होण्यासाठी विनंती आपण करूया. प्रेक्षक मायबाप, आपली आम्हास नितांत आवश्यकता आहे. जे क्रिकेटचे दर्दी आहेत ते करतात गर्दी. अनेक वेळेला आपण म्हणतो उन्हाचा तडाखा आहे, आपण इथे उपस्थित आहात, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 2 चेंडूवरती आलेत 2 चौकार. गोलंदाज दीपकचा हा चेंडू उजव्या गेस्टीच्या बाहेर होता. जिथे उजव्या गेस्टीच्या बाहेरील चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळतोय, जो मात्र यष्ट्यांच्या उजव्या बाजूला टाकला गेला होता. जिथे 5व्या यष्टीवरती टाकला गेलेला हा चेंडू बॅटची इनसाइड एज घेतली आणि खेळपट्टीवरती विसावला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर कमबॅक इथे केलंय. जिथे मात्र आपण पाहतो 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर देखील जो मात्र इथे कमबॅक करतोय दीपक पाटे. गोलंदाज सज्ज. लेफ्ट आर्म. अराउंड विकेटने शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे पंच आमच्याकडे वळतात, गोलंदाजाला दंडित करता होतो, तो मात्र इथे विजेता तोच ठरत असतो. इथे काय घडलं, अखूट टप्प्याचा चेंडू होता. प्रत्येक प्रेक्षकाच्या मस्तकावरती हात गेला असणार, कारण की इतका कमी गतीचा चेंडू जो शॉर्ट ऑफ लाईन होता, मोठा फटका खेळू शकलेला नाही आहे. समाधान. अवांतर धाव जरूर आली आहे. संघाची धावसंख्या आहे ती 9. हा फटका एक शाखा भरला, एक देखना फटका, नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना डीप एक शाखा भर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉफ्ट टेबल एक शाखा भर ड्राईव्ह चौकार. थँक्यू. मत भूल वो उबाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. समाधान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चेंडू अधिक वेगाने पॅडवरती ब्रश झाला. दीपक पाटीलचा हा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणारा राहिला. चौकार आल्यानंतर तो कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 रन्स ऑन अ बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली अभी भी दूर है. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आधी मन बनवलं होतं ऑन साईडला मी हा फटका खेचणार, परंतु इथे एक चाणाक्ष नीती अपनावली. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकला. लेग बायच्या स्वरूपामधून 1 धाव आली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आल्यात या 14 धावा. काय म्हणाल मच्छिंद्र सर, जशी सुरुवात झाली आहे एक साजेसा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हो, प्रशस्त नाही, दमदार सुरुवात म्हणेन, कारण एकी गडी बाद झाल्याने ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समाधान वास्कर जो मैदानाच्या चारही बाजूला खेळतोय आणि मैदानाची चौफेरबंदी करत असताना त्याच्याकडे आत्मविश्वास बघा, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि दमदार सुरुवात. 14 धावा म्हणजे निश्चित दमदार सुरुवात पाहायला मिळते समाधानच्या माध्यमातून. तर आमचे मित्र समालोचक कुंडेवाल नगरीचे नरेश गांगरे, रायगड समालोचक असे सदस्य, त्यांच्याकडून या टीमला खऱ्या अर्थाने संपूर्ण आयोजनाला त्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. एक चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अजूनही उर्वरित येणारे 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 55 धावा. आस्किंग रेट आता मात्र 11 वरती जाऊन पोहोचलाय. प्रति षटका गणी 11ची सरासरी गाठायची आहे. कोणाला प्राचारण केलं जाणार. रिया 11 कर्जतचा संघ गतवर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये आला आणि संपूर्ण रायगड क्रिकेटची लक्ष वेधून घेणारा हा कर्जत संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावर्षी या संघाची धुरा अक्षय पवार याच्या खांद्यावरती सुपूर्द करण्यात आली आणि एक चांगली स्पर्धा, चांगल्या स्पर्धामध्ये चांगला खेळ कसा करावा हे दाखवण्यासाठी हा संघ इथे कर्जतकर येत असताना पाहायला मिळतात. जिथे मात्र राजेजी मोडक साहेब यांनी हा संघ मांडला आणि खऱ्या अर्थानं कडावचे असणारे राजेजी मोडक यांची एक मोठी स्पर्धा ही अनेक वर्ष आम्ही पाहिली आहे. एक उत्कृष्ट आयोजकही आहेत आणि एक चांगला संघही त्यांनी मांडलाय. या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवलाय हा संघ. संघाने विनंती असते की आपण वेळेचा सदुपयोग करायचा आहे. विनंती असते आयोजकांच्या वतीने तुम्हाला की वेळेचा सदुपयोग करायचा आहे मित्रांनो, कारण टुडे इज अ फायनल डे, सो वी डोंट हॅव टाइम. सॉरी टू से, प्लीज स्टार्ट अ मॅच इमिजिएटली नाउ. चेतन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चेतन गोसावी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. स्ट्राईक एंडवरती असणारा प्रतीक ठाकूर अर्थात गुड्डू.
समाधान आहे स्ट्राईक एंडवरती. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू जिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, जो एक जलद गतीने टाकला गेलेला चेंडू. काही काळ जो काय पाहिला ना आपण, ज्या फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला, परंतु एक सरप्राईज राहिला. खेळपट्टीवरती चेंडूने तितकीशी उसळी घेतली नाही, जो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एका निर्धाव स्वरूपामध्ये यशस्वीरित्या पार पडला जातोय, जो डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटच्या टोला चेंडू लागलाय. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येणार का त्या ठिकाणी? पुन्हा एकदा ताळमेळ जुळत नाहीये. चेंडू ओलांडतोय सीमारेषा. येणारा हा एक सणसणीत चौकार. दिल जान जिगर तुझ पे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, मी अनेक वेळेला म्हणतो, प्रीमियर लीग याचा अर्थातच तुमचं कॉम्बिनेशन, तुमचं ताळमेळ, तुमचा सेटअप जर का ज्या संघाचा व्यवस्थित बसला ना, मोठ्या नावांची गरजच नसते प्रीमियर लीगला. अनेक खेळाडू असे असतात जे उगवते सितारे असतात, जे प्रीमियर लीगमध्ये चांगलं प्रदर्शन करतात. ताळमेळ जुळलं नाही. यावेळेला मात्र ऑन साइडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर षटकार. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील. परिश्रम आहे ना, ते खूप मोठं यश देतं. इथे कठीण परिश्रम केलेत आणि इथे यशही पदरी पडेल का? षटकार आलाय, तो मात्र समाधानच्या बॅटमधून. एक्सप्लोजिव्ह मॅग्निफिसंट फलंदाजी. 9 चेंडू त्याने स्वतः खेळून काढलेत आणि काय धावफलका सजवली मैदानावरती. ही इज लुकिंग व्हेरी कॉन्फिडंट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग वरून स्क्वेअर लेग वरती येणार. तदवर मात्र एक धाव जरूर आली. दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट ही दाखवल्यात. मोठे फटकेबाजी ही केली आहे, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरीची जी सांगड घालायला हवी ना, तीही एक चांगलीरित्या घातली आहे, जिथे मचिंद्र सर आपण पाहतोय. जय सर, एक गोष्टीकडे लक्ष वेधतोय तुमचं. मागचे 10 चेंडू प्रतीक ठाकूर मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि मागचे 10 चेंडूचा सामना केलाय तो मात्र समाधान भास्करनं. वाडा कॅप्टनशिप. गोलंदाज पुन्हा एकदा. चेतनचा हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा राहिला आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु इमेज बनवायला वर्षानुवर्ष जातात. पंचांचा इशारा हा वाईट चेंडू आहे आणि स्वतःची इमेज बनवायला ना अनेक ऊन पावसाळे पाहावे लागतात, खडतर प्रवास करावा लागतो आणि तदनंतर आपण एक स्वतःची इमेज बनवू शकतो. ही इमेज जर का बनवायची असेल ना, तर तुम्हाला रायगड प्रीमियर लीग हे एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आहे मंगेजी वाकडीकर साहेबांनी आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खरं उतरून एक चांगलं प्रदर्शन करायलाही हवं. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय समाधानच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टोज आहे. ऑन डी टोज आले. ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तदवर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. या संघाच्या जय आणि पराजयाच्या मध्ये एक भिंत म्हणून उभा आहे तो समाधान. स्वतः कर्णधार देखील आहे. कशा रीतीचं प्रदर्शन करणार. जिथे मचिंद्र सर तुम्ही निश्चित म्हणाला होता, दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी आघाडीला आलेला प्रतीक ठाकूर आता मात्र स्ट्राईक एंडवरती आला आहे, जो इथे पहिला चेंडू फेस करेल. क्रिकेटचा हा खेळ जिथे मात्र आपण पाहिला आघाडीला आला, परंतु जिथे दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली आहे, स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवली, मोठी फटकेबाजी केली, स्वतःवरती विश्वास दाखवला, तो मात्र समाधान नाही. गोलंदाज आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. प्रतीक ठाकूर गुड्डू याच्या बॅटमधून येतोय हा एक सणसणीत चौकार. एक्सलंट फुटवर, जबरदस्त बॉडीचं बॅलन्स बघा, एक्सलंट फुटवर, नाईस ड्राईव्ह आणि ज्या पद्धतीने त्याने चेंडू खेळून काढला ना, त्याचा स्टान्स बघा, असं वाटतं की फोटोग्राफरला बोलवतोय आणि खीच मेरी फोटो असं चित्र दाखवत असताना, अप्रतिम ग्लॅमर क्रिकेटचा दाखवत असताना आणि चौकारात दणदणीत सुरुवात करत असताना 69 धावांचा पाठलाग करायचा आहे, लढायचं, नडायचं आणि मगच घडायचं, असं काहीतरी सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आलेत की काय. ज्या पद्धतीने ते खेळत आहेत, संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत, जिथे 37 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असणार आहे 24, अर्थात प्रतिषटका गणिक इथून 9.25 ची सरासरी गाठावी लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की पत्त्यामधील असा एक्का ज्यावेळी बाहेर काढा ना, त्यावेळी आपल्याला नितांत आवश्यकता असते आणि आता हुकमी एक्का बाहेर काढावा लागणार आहे. तो रिया 11 कर्जत या संघाला.
कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय, जिथे कुणाल नाईक याला प्राचार्य करण्यात आलंय. कुणाल नाईक आपल्या संघाच्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करेल का? 32 धावा जयेश सर, 2 षटकांची सांगता होती. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. जर फलंदाजी करताना आपण पाहिलं रिया इलेव्हन कर्जत संघानं 34 धावा ठोकल्या होत्या, त्याला चोख प्रत्युत्तर देताना 32 धावा ठोकल्यामध्ये होती. सामना खूप चांगला पाहायला मिळेल, कारण मागचे 3 सामने प्रेक्षकांना मात्र थोडीशी निराशा झाली. हा सामना प्रेक्षकांची मनं जिंकेल, शंका नाहीये. ज्याला जिंकायचं आहे ना, त्याला हे गोष्ट एकमात्र सूत्र आहे जिंकण्याचं. कधी लढायचं आणि कधी थांबायचं हे ज्याला ठाऊक आहे ना, तो जिंकतो. आणि इथे तसंच काहीतरी करावं लागणार आहे या संघाला. समाधानने सुरुवात चांगली केली आहे, लढायला तो तयार होता, परंतु कुणालच्या विरोधात किती आक्रमक व्हायचं आणि किती शांत राहायचं हे त्याला ठाऊक आहे का, हे देखील पाहावं लागणार आहे. कशा रीतीची गोलंदाजी केली जाणार. डीप कव्हर तैनात करण्यात आला. एका बाजूला आपण पाहतो लॉंग ऑफ आहे, एका बाजूला लॉंग ऑन तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट लेग एका बाजूला थर्डमॅन आहे, पॉईंट तैनात करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये पेट्रोलिंग करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल नाईक सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने समाधानच्या विरोधात. समाधान नाबाद खेळतोय, जिथे त्याच्या बॅटमधून धावा आतापर्यंत 25 धावा आतापर्यंत आल्या आहेत. मित्रांनो, वारंवार विनंती करतोय, एक नम्रतेची विनंती आहे आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणारा प्रेक्षक वर्ग, हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय की साईड होत नाही आहे. ज्यावेळी मात्र फलंदाजी करतो ना, त्याला एकाग्रतेचा फार महत्त्वाची असते. अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तुम्ही पाहता, जिथे खेळाडू अनेक वेळेला फलंदाजी करत असताना थांबतात. आणि टेनिस क्रिकेट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा या क्रिकेटला मिळाला आहे. मैदानामध्ये वळूया, जिथे एक अडथळा निर्माण होत होता, तो इथे दूर होतोय आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते की काय. पंचांना हस्तक्षेप करावा लागतोय. अनेक प्रेक्षक वर्ग आज इथे उपस्थित झाले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही तुमचं हार्दिक असं स्वागत करतोय. कुणाल नाईक गोलंदाजी मार्कवरती, समाधान ऑन स्ट्राईक आहे. 3रा षटक मार्गस्थ. पहिला चेंडू बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा चेंडू भाग मिल का भाग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. विनू कोळीने जेवढं एंटरटेन केलं ना, ज्या पद्धतीचे ज्या व्हिडिओ आल्या आणि त्याने जेवढं एंटरटेन केलं, त्याहून अधिक जर एंटरटेन आज कोणी केलं असेल ना, तो मैदानामध्ये असणारा समाधान, ज्या पद्धतीने तो खेळतोय. समाधान थोडासा नाखुश आहे प्रेक्षक वर्गावरती. दादांना तुमच्या माहितीचं ते सांगेन, कोणाचा सनग्लास असेल ना, तोही शाईन करत असेल आतमध्ये. थोडीशी विनंती करतोय पुन्हा एकदा. चौकार आला आणि तदनंतर संघाची धावसंख्या प्रेक्षकांना विनंती मित्रांनो, कारण आम्हाला वारंवार सूचना करायला लावू नका, कारण तुमची बॉडी लँग्वेज जेव्हा मूव्ह होते ना, तुमची कोणती मुवमेंट झाली तर फलंदाज डिस्टर्ब होत असतो. मित्रांनो, तुमच्यावरती मी अतोनात प्रेम करतो, कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. मात्र या प्रेमापोटी तुम्हाला विनंती करतोय, सामना थांबवू नका, कारण आमच्याकडे वेळ नाही. मित्रांनो, प्लीज कॉपरेट विथ अस. तुमच्या सहकार्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. तुम्ही आमची खरी शक्ती आहात आणि आपण वळूयात लगेच सामन्याकडे. थँक्यू सो मच. स्पर्धा जी असते, RPL सारखी मोठी स्पर्धा ही प्रेक्षकांसाठीच बनवली गेली आहे आणि आज ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयुष्याच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचा असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा जो वजीर आहे ना, तो आपल्या सोबत ठेवावा लागतो आणि आत्मविश्वासाची खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कुणाल नाईक कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर देतोय इथे फलंदाजाला. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू ज्या पद्धतीने कुणाल नाईक हतबल झाला, हताश झाला, जेणेकरून असं वाटलं की बॅटची निक घेतली होती की काय, यष्टीरक्षकाने हा झेल सोडलाय की काय, परंतु हा चेंडू आलाय निर्धाव. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल.
हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय गली रिजन मधून, फ्लाय स्लिप मधून. तदूर मात्र एक धाव येते लेग बाईटच्या स्वरूपामधून, जिथे एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती 37 धावा धावफलकावरती आहेत. व्यासपीठावरून महिला वर्गही या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, तर पहिलं द्विशतक लगावणारी ही जगातील पहिली ब्लेंडर क्लार्क ही महिला होती. 1997ला ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने पहिलं द्विशतक क्रिकेटमध्ये लगावलं होतं. महिला कुठेही कमी नाही आहेत. म्हणजे ते भारतीय संघाची मिथाली राज पद्मभूषण पुरस्कार परवाच्या दिवशी तिने घेतलाय. महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आणि आज त्या व्यासपीठावरून आसनस्थ होऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येणार. तदवर मात्र एक धाव जरूर आले, दुहेरीसाठी पलटलेत. एकेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त होतं हे दोन्ही फलंदाजांना. 2 धावा येत आहेत दुहेरी धावसंख्येच्या मदतीने. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 कुणाल नाईक याचं पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये अनेक संधी त्याने निर्माण केल्यात, परंतु क्षेत्ररक्षकांना त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने करून दिला. संघासाठी तारणहार म्हणून तो उभा राहणार का हे देखील पाहावं लागेल. गुड्डू ऑन स्ट्राईक, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा वेगाने टाकला गेलेला चेंडू अधिक वेगाचा यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अनेक वर्ष केगावसाठी खेळलेला, स्वतःच्या गावासाठी खेळणारा, जिथे मात्र आपण प्रतीक ठाकूरला पाहिलं तर स्वतःच्या गावासाठी खेळणारा, केगावच्या या गावासाठी, उरणच्या केगावसाठी खेळणारा हा खेळाडू, जिथे गावदेवी गावठांसाठीही अनेक वर्ष आम्ही खेळताना पाहिलं. परंतु तदनंतर आज जर का आपण पाहिलं ना, तर दिनेश मूर्ती कुंढेवहाळ या संघासाठी तो एक चांगलं क्रिकेट खेळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू उचळी घेणारा, जिथे पंचांकडे अपील करण्यात येते. अतिरिक्त उचळी अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. एक डीजे ब्रेक आपण घेऊया, परंतु त्याआधी धावसंख्येकडे लक्ष केंद्रित केलं. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 39 अर्थात भागीदारी रचली गेली आहे. येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक शॉर्ट बट स्वीट ब्रेक घेऊया आणि तदनंतर ब्रेकच्या पलीकडे ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड नंबर. हे चौकार छटकार मारी की छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. शिरढोण ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. काफी शानदार धुन थी, मोटिवेशन सॉन्ग इस मैदान पर हम सुन पा रहे हैं. काफी शानदार माहौल. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का स्कोर 39. मंदा माड़ी तो मंदाबाई फेम सॉन्ग के जो फेमस सॉन्ग है उनके गिरीश म्हात्रे साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम मच्छिंद्र पाटिल स्वागत करेंगे. ये कहा था जयेश सर ने कि महिला शक्ति यहाँ पर बैठी हुई है. इस आरपीएल को देखते हुए इस महिला शक्ति के लिए मैं एक ही बात कहूँगा कि ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना माँ जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते. तो ये हमारी महिला शक्ति, क्योंकि मेरी झांसी नहीं दूंगी, ये अंग्रेजों को कहने वाली रानी लक्ष्मीबाई एक महिला ही थी. निश्चित तौर पर पहला ओवर समाप्त किया था दीपक पाटिल ने, जिन्होंने 14 रन खर्च किए थे. उसके बाद चेतन गोवारी 18 रन आए थे. तीसरा ओवर काफी शानदार रहा. कुणाल नायक ने कसी भी गेंदबाजी की. देखिए मैं मंदाबाई 7 रन दिए उन्होंने. इनका स्वागत किया जा रहा है हमारे गिरीश म्हात्रे जी का, आरपीएल के विद्यमान अध्यक्ष
मंगेश जी वाकड़ीकर द्वारा। और आरपीएल का ये क्राउड ये दर्शा रहा है कि इस आरपीएल को काफ़ी पसंद किया जा रहा है, क्योंकि हमेशा मैं कहता हूँ ना, 100 साल नाम रहने से अच्छा है। 100 साल नाम रहने के लिए 100 साल की ज़िंदगी ज़रूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका 100 सालों तक का नाम जिंदा रहे, जिसका जीता जागता उदाहरण हमारे सामने जो स्टैंड है, छत्रपति शिवाजी महाराज महज 50 साल की आयु लेकिन स्वराज्य का निर्माण किया। इस गांव के सपूत आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के महज 38 साल की आयु लेकिन क्रांति की लहर जो उन्होंने दौड़ाई समूचे देश में, उस क्रांति की लहर के कारण आज भी इतिहास के पन्नों पर उनका नाम भी लिखा हुआ है और पीढ़ी दर उनको याद भी किया जाएगा। क्योंकि मच्छिंद्र पाटिल, इस मैच में गेंदबाजों को कुछ ऐसा काम करना होगा जो याद रखा जा सके, क्योंकि याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने यादों में रहने लायक कुछ काम किया हो। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी। ओवर का खेल समाप्त हो चुका है। 39 रन टीम का स्कोर। जीत के लिए अभी भी जरूरत है 30 रन की आवश्यकता। ये मुकाबला बराबर में चल रहा है, क्योंकि जब रिया 11 कल्चर टीम ने जब 3 ओवर का साथ उनका 39 रन स्कोर था, लेकिन विकेटें वहां पर 4 गिरी थी, लेकिन यहां पर विकेटें नहीं गिरी है। समाधान खेल 4 चौके लगाकर एक छक्के की मदद से कुल मिलाकर उन्होंने 29 रन के अब तक धुआंधार पारी के लिए प्रतीक ने उनका साथ निभाया। प्रतीक ने चौके के साथ शुरुआत की थी पारी की, उन्होंने 4 गेंदों का इस्तेमाल किया, कुल मिलाकर 6 रन बनाए। दोनों की साझेदारी यहाँ पर बनती हुई 34 रनों की और 4 यहाँ पर लेग बाइज के तौर में कुल मिलाकर स्कूल का स्कोर है 39 रन। शानदार मुकाबला, काफी शानदार क्राउड, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, जहां पर निगाह डाले वहां पर दर्शक। आज है रायगढ़ प्रीमियर लीग का समापन। दोस्तों, पिछले 10 दिन में ये सफर, ये क्रिकेट का कारवा बना रहा और इस क्रिकेट के कारवे में आज 10,000 से भी दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए यूट्यूब के जरिए। सभी का स्वागत। नौर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए दीपक पाटिल। जिस दीपक पाटिल ने पहला P1 का ओवर फेंका था, 14 रन दिए थे उन्होंने, वही दीपक को फिर एक बार मोर्चे पर लगाया कप्तान अक्षय पवार ने। क्या सोचे, क्या ये गेंदबाज बल्लेबाज यहाँ पर समाधान वास्को को रोक पाएंगे? क्योंकि समाधान वास्को इस मैदान के ऊपर, मैदान के चारों तरफ खेल रहा है। ये तूफान है, ये रनों की मशीन है, एक अच्छे कप्तान है, क्या उनको रुका पाएंगे? आइए चलते रुक करेंगे मैदान की तरफ। नेहरू की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती, रिवर्स शॉट के जरिए खेलने की कोशिश की, लेकिन रन से नहीं चुके यहाँ पर बल्लेबाज। 1 रन का इजाफा होता हुआ 22 के तौर पर। अतिरिक्त रन भी यहाँ पर बहुत कुछ आ चुके हैं, 35 रनों की दोनों के बीच में साझेदारी हो चुके हैं, 5 रन अतिरिक्त आ चुके हैं, यानी कि कुल मिलाकर टीम का स्कोर यहाँ पर 40 के ऊपर पहुंचता हुआ। जीत के लिए 69 रनों का लक्ष्य है। पिछले 3 मुकाबले एक तरफे रहे, उनके बाद ये मुकाबला काफी बढ़िया होगा। निश्चित तौर पर 1980 के दशक में भारत के पूर्व प्रधानमंत्री ने कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा, और उस पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन में अपने जीत के साथ साथ कमल खिलाने वाले हमारे पार्षद पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन के, जिन्होंने हमें सभी ट्रॉफियां प्रदान की है, मनोज जी भुजबल साहब एडवोकेट यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम आरपीएल में तहे दिल से इस्तकबाल करते हैं। प्रतीक यहाँ पर गुड्डू, जिन्होंने 3 कैचेस लपके थे, शानदार फील्डिंग का मुजाहरा किया था, उसी गुड्डू ने पिछले 3 गेंदों में कुछ भी रन नहीं बनाए। इसी गुड्डू ने चौके के साथ पारी की शुरुआत की थी। पिछले 3 गेंद लगातार डॉट खेलिए गुड्डू ने, तो दबाव बरकरार होगा आपके ऊपर, क्योंकि जितनी गेंदें डॉट फेंकी जाएगी उतनी ऊपर आपके दबाव। लेकिन मछली की तरफ रहे बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर समाधान वास्कर। 29 रनों का यादगार सफर। व्हाट अ फैंटास्टिक नॉक फ्रॉम द कैप्टन, वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द समाधान वास्कर। मतलब देखना है क्या उसको रुका पाएंगे। शानदार गेंदबाजी दीपक पाटिल, 2 गेंदों में रन नहीं बना दिए, अच्छी गेंदबाजी। पटके भी गेंद थी, बहुत पहले खेला यहाँ पर, न गेंद के लेन और लाइन में आए, उठपटांग बल्ला घुमाया, जगह बनाई थी स्ट्रोक के लिए जरूर, लेकिन डॉट के समापन। क्या कमाल की कसी हुई और मंजी हुई गेंदबाजी बीच मैदान के ऊपर। फंटास्टिक बॉलिंग, क्योंकि बल्लेबाज के ऊपर दबाव बरकरार किया, किसी भी तरह का बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दिया, जबकि मैदान के ऊपर समाधान वास्कर स्ट्राइक एंड पर थे, लेकिन उनको भी मौका नहीं दिया। एक डॉट गेंद की एक और समाप्ति, लगातार 4 गेंदें डॉट के लिए गुड्डू ने मैदान के ऊपर। स्टांस काफी अलग है, अटैकिंग स्टांस में, लेकिन मैं तारीफ करूंगा दीपक पाटिल की, क्या मंजी भी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। ड्राइव किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है, और 4 गेंद डॉट खेलने के बाद उनको रिकवर करते हुए ये चौका आता हुआ दंदनाता। जी भुजबल है, जो पार्षद हैं पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन के, यानी कि राजनीति भी जानते हैं और पेशे से वकील भी है। वो ये जानते हैं टोटल रन संख्या हो चुकी है 44 रन। वो जानते हैं कि अगर राजनीति में जीतना है तो समाज के प्रति अच्छा काम करो, केस में कोर्ट जीतना हो तो अच्छी आर्गुमेंट करो,
और यहाँ पर अगर जीतना हो बॉलर को तो अच्छी गेंदबाजी करो, या बल्लेबाज को जीतना हो तो अच्छी बल्लेबाजी करो। जी हाँ प्रवीण जी, टीम का स्कोर यहाँ पर 44, अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर। लगातार मैदान पर क्या हो रहा है, पूरी ताकत, पूरी नजाकत, पूरी कायनात लगा रहे दोनों टीम, क्योंकि पता है यहाँ से जीतेंगे तो आगे बढ़ेंगे, यहाँ से हारेंगे तो फिर वापसी करनी पड़ेगी। यहाँ पर 32 टीमें और जीत के लिए बताएंगे हम कितने गेंदों में कितने रन, 12 गेंदों के बाद बताएंगे, अभी नहीं फिलहाल। टीम का स्कोर 44, 50 के तकरीब आते हुए सेकंड पर बल्लेबाज फिर एक बार तैयार प्रतीक ठाकुर, शानदार बल्लेबाजी, अब रिदम में आते हुए उतनी शानदार गेंदबाजी दीपक पाटिल। रिवर्स के जरिए ये दबाव बरकरार करने की कोशिश की थी लेकिन नहीं इस दबाव को हटा पाए। यहां से मिलेगा 1 रन। फुलर लेन डिलीवरी थी यहाँ पर 22 का इशारा अंपायर संतोष चौधरी से करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पर पहुंचता हुआ। 50 के लिए अभी भी 5 रन की दूरी है लेकिन जीत अभी भी दूरी है। दीपक पाटिल की सराहना करना चाहूंगा जिस तरह से गेंदबाजी की उन्होंने 5 गेंदें अब तक फेंकी है जिसमें कि 4 डॉट फेंके, एक चौका जरूर लगाया लेकिन उसके तत्पश्चात क्या कमाल की और क्या जबरदस्त उम्दा अजीमोशान गेंदबाजी मैदान के ऊपर। इस ओवर में रन नहीं बने जो कि 10 का औसत आपको रखना है। 3 ओवर में 30 रनों की आवश्यकता है जो कि 3 ओवर में 39 बन चुके हैं। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना। ये मुकाबला आपके सांसों को रुकाएगा, ये मुकाबला आपकी धड़कनें तेज करेगा, ये मुकाबला ठंडी में आपको पसीने से दरबदर करेगा। ये काफी बड़ा मुकाबला है। ये चौथा मुकाबला सुपर 8 का शानदार मुकाबला। इस बीच गेंद ऑन साइड में यहां पर खेल दिया, इस गेंद को ड्राइव किया, सॉफ्ट ड्राइव जिसे कहा जा सकता है, स्टेयर किया हल्के से हाथों से बॉटम का इस्तेमाल करते हुए। जानते हैं यहाँ पर स्ट्राइक को खे में रखना समाधान ने समझदारी दिखाई। ओवर की समापन, क्या शानदार ओवर का समापन हुआ। इस ओवर में मिले मैच 6 रन क्योंकि 4 एक चौका मिला था लेकिन लेग बाइज के तौर पर रन मिले और टीम का स्कोर आप जीत के लिए 12 गेंदे 23 रनों की आवश्यकता। यह मुकाबला काफी बड़ा होगा दोस्तों। पिछले 3 मुकाबले एक तरफे रहने के बाद इस मुकाबले से उम्मीद जुड़ी थी क्योंकि ओपिनियन हुआ तो समाधान ने भी कहा था कि यह मुकाबला बड़ा होगा। समाधान भास्कर ने 4 मुकाबले खेले जिसमें 3 जीते 1 हारा, लेकिन जो रिया 11 करजट टीम है उन्होंने एक भी मुकाबला नहीं हारा है, 3 मुकाबले जीते हैं। यानी कि रिया 11 का लक्ष्य है केवल जीत, तो समाधान भास्कर को हार नहीं मंजूर। कौन होगा जीत का दावेदार, कौन होगा सुपर 4 में आने वाला चौथी टीम, इसका आपको यहां पर मिलेगा जवाब। 12 गेंदे अब जीत के लिए 23 रन की आवश्यकता। ये मुकाबला इस मैदान के ऊपर दोपहर की कड़ी धूप में दर्शकों के होश उड़ा रहे हैं क्योंकि जिस तरह से मुकाबले में कमबैक किया दोनों टीमों ने, शानदार मुकाबला। फिलहाल चलेंगे हम डीसी की तरफ। तीस रनों की आवश्यकता है। प्रवीण जी, क्या मुकाबला इस मैदान के ऊपर। पहले ओवर 3 ओवर में 39 रन, 12 गेंदों में अब जरूरत है 23 रन की आवश्यकता। देखिए ये ओवर काफी क्रूशियल रहेगा। इस ओवर में अगर पानी दीजिए, पानी लेकर जाइए ग्राउंड के ऊपर। इस ओवर में ये मुकाबला काफी क्रूशियल स्टेज पर मौजूद है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज खड़े हुए हैं, लेकिन इस ओवर में अगर इस जोड़ी को तोड़ा जाए और एक नए बल्लेबाज को लेकर आए गेंदबाज, तो यकीनन ये मुकाबला और ज्यादा एयर टाइट होगा क्योंकि इन दोनों को अब गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। जब तक ये दोनों रुके हुए क्रीज के ऊपर, मेरे ख्याल से दिनेश स्मृति कुंडेवाहाल जो अभिषेक भास्कर की जो टीम है उस को जीतते हुए हम देख सकते हैं। लेकिन वहीं दूसरी तरफ ऐसे मैचेस इन लोगों ने निकाले हैं इस आरपीएल में। रिया 11 करजत ने एक मुकाबला तो ऐसा लग रहा था कि ये निकाल ही नहीं पाएंगे। 2 छक्के लगाकर चेतन गोसावी ने उस मैच में उनको जीत दिलाई थी। तो क्रिकेट है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी हमारे प्रफुल्ल पाटिल और कई लोग कहते हैं और जो मैं भी कहता हूं कि क्रिकेट एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता। और ये क्रिकेट को अगर रंग बदलना है तो इस गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी होगी, वरना जो 3 मुकाबलों में हुआ पिछले, इसी मुकाबले में भी हमें देखना पड़ेगा वन साइडेड। बहुत बहुत शुक्रिया। कुणाल नायक फिर एक बार मोर्चे पर लगाएगा उनको क्योंकि दूसरा कोटा उनका पूरा करने की कोशिश की। यही कुणाल नायक जिन्होंने पिछले तीसरे ओवर में मैच 7 रन दिए थे, उन्होंने बल्लेबाज के पैरों में झंझे डाले थे। 12 गेंदे 23 की आवश्यकता। समय के बारे में सहयोग करें, समय की नजाकत करें, मुकाबले का रिदम न तोड़े। जिस रिदम से मुकाबला हो रहा है उसी रिदम से होना चाहिए। 29 पर खेल रहे कप्तान मैदान के ऊपर, 12 गेंदे 23 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। कमाल की गेंदबाजी, व्हाट अ क्विक डिलीवरी। बल्लेबाज समाधान को पलक झपकते गेंद यहां पर बीट करती हुई, हवा से भी तेज रफ्तार क्या मैदान के ऊपर, डॉट गेंद की समाप्ति। मजा आएगा खेल में। अब बच्ची भी गेंदे 11 और 23 की आवश्यकता। ये मुकाबला उफान पर चल रहा है। ये मुकाबला दर्शकों की धड़कनें अब तेज कर रहा है। मजा आएगा मुकाबले में। कसी भी मंजी भी गेंदबाजी। इस बीच अगली गेंद, कुणाल की गेंद
जैसी गेंद वैसी नसीहत, काफी दबाव था बल्लेबाज के ऊपर, दबाव को हटा दिया, शानदार छक्का। थैंक यू डील से। ये वही कुणाल नायक है जिन्होंने पिछले ओवर में 7 रन दिए थे, और क्या एग्जीक्यूट था, क्या टाइमिंग था यहाँ पर, वंडरफुल टाइमिंग, ट्रिमेंडस पावर, हाई बैकलिप यहाँ पर दिखाई दी, और समाधान वास के ऊपर जो दबाव था उस दबाव को हटाना बेहद जरूरी था। अब समीकरण बदल चुका है, बची भी 10 गेंदे, 17 रन की आवश्यकता। इससे पहले समाधान ने पिछले ओवर में भी बल्ला नहीं घुमाया था, लेकिन अब समय की नजाकत को देखते हुए इस ओवर में रन बनाना जरूरी है, और वही सोच मैदान के ऊपर। अब बची भी गेंदे 10 और जीत के लिए 17 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में, बड़ा मुकाबला, बड़े दर्शक। ओ लवली डिलीवरी, एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, कभी खुशी कभी गम, आप में है दम तो हम भी नहीं किसी से कम। ये कुणाल नायक ने जवाब दिया, पहली गेंद डॉट, उसके बाद छक्का, फिर एक बार डॉट। जबरदस्त मजा आएगा, क्योंकि दोनों टीमें इस मैदान के ऊपर पूरी कायनात लगा रही है, क्योंकि मुकाबला जीतना बेहद जरूरी है। 9 गेंदे, 17 की आवश्यकता। क्या मुकाबला मैदान के ऊपर, दर्शक सुन न बैठे, मैदान में पिन ड्रॉप साइलेंस, सन्नाटा भरा माहौल बीच मैदान के ऊपर, मजा आएगा। लेकिन समाधान को कौन रोक पाएगा? फिर एक बार कुणाल नायक को आसमानी तारे दिखाए, दिन में शानदार छक्का। कप्तानी करते हैं मैदान के ऊपर, लेकिन समीकरण बदल चुका है। 8 गेंदे 10 रन। प्रवीण जी, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर छक्का, अब 5वीं गेंद के ऊपर क्या? निश्चित तौर पर जो मैथमेटिक्स आपने बताया उस हिसाब से तो डॉट गेंद आनी चाहिए, लेकिन जिस अंदाज से समाधान वास्कर खेल रहे हैं, ये हमारा अंदाज गलत भी साबित कर सकते हैं। जबरदस्त बल्लेबाजी, जबरदस्त उफान पर 42 पर खेल रहे, 50 से कुछ दूर कदम, अटैकिंग शॉट, वन बाउंस और तरफ 4 रन। व्हाट अ शॉट, कमाल की टाइमिंग, नजाकत, शॉट में सीधा 4 रन। कर पाएंगे तो फुल टॉस गेंद थी, लेकिन ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट से आते हुए एक रन पूरे का रफ्तार के साथ स्ट्राइक को अपने खेमे में रखना, क्या समझदारी क्रिकेट। स्ट्राइक को अपने खेमे में रखा, और की समापन। अब जीत के लिए बची हुई गेंदे 6, और जीत के लिए समीकरण बनेगा 6 रन की आवश्यकता। एक तरफ शानदार बल्लेबाजी, एक तरफ शानदार गेंदबाजी। इस ओवर में काफी रन आए, इस ओवर में रन काफी बढ़े, क्योंकि इस ओवर में 2 छक्के लगे, एक चौका लगा, एक सिंगल, 2 डॉट, और कुल मिलाकर 17 रन आए इस ओवर में। अब जीत के लिए 1 ओवर, और जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे, यानी कि 6 रन की आवश्यकता। समाधान वास्कर जो इस मैदान के ऊपर 47 पर खेल रहे, महज 3 स्टेप दूर है यहाँ पर 50 के लिए। क्या समाधान वास्कर इस मुकाबले को जीत पाएंगे, या फिर इस मैदान के ऊपर 6 रन को बचाकर, समय की नजाकत देखकर इस मुकाबले को क्या बचा पाएंगे? अक्षय पवार किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे, ये अब देखना होगा। एक भी बल्लेबाज आउट नहीं हो चुका है, लंबी साझेदारी बन चुके हैं दोनों के बीच में। उमेश हमें बताएंगे कि कितनी लंबी साझेदारी हो चुकी है इन दोनों के बीच में। 63 रनों की साझेदारी हो चुकी है मैदान के ऊपर, एक भी विकेट नहीं गिरी यहाँ पर। यही कारण है कि दोनों बल्लेबाज को, प्रवीण जी आपने कहा था कि गेंद फुटबॉल नजर आ रही है। क्या मुकाबला, क्या दर्शक, जबरदस्त मुकाबला, धड़कने तेज करने वाला मुकाबला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला सनसनी क्रिकेट मैदान के ऊपर। यू आर द वॉचिंग द फैंटास्टिक जर्नी ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड, रायगढ़ प्रीमियर लीग आप देख पा रहे हैं, और यू आर द वॉचिंग द थ्रिलिंग मैच। जबरदस्त सामना आपण पाहतोय मैदानावरती। क्या मुकाबला, 6 गेंदे 6 रन। क्या ये गेंदबाज बल्लेबाज को रुका पाएंगे? गेंदबाजी में आते हुए अक्षय पवार, स्वयं कप्तान। अक्षय पवार हैज अ गुड अपॉर्चुनिटी टू बिकम अ हीरो, एक अच्छी अपॉर्चुनिटी उनके सामने, लेकिन बड़ा खिलाड़ी मैदान के अंदर।
ये देखिए कमाल की टाइमिंग, अनबिलीवेबल स्ट्रोक, और इसी के साथ 4 रन, 50 रन पूरे किए यहाँ पर। एक बार समाधान वास्कर अपना बल्ला दिखाई है, कमाल की पारी, जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए इन 50 रनों का। क्या कप्तानी पारी के लिए, क्यों हमें कप्तान बनाया गया है, इसका पूरा उदाहरण दिया। कमाल की पारी, अनबिलीवेबल पारी इस मैदान के ऊपर। व्हाट अ फैंटास्टिक नॉक फ्रॉम द कैप्टन समाधान वास्कर, ब्रिलियंट परफॉर्मेंस। जीतने के लिए महज जरूरत है अब 2 रनों की आवश्यकता। कहां से मुकाबला कहां कर, कप्तान टू कप्तान मैदान के ऊपर, बिग फाइट। लेकिन साक्ष्य भी चालाक है, दिखा उन्होंने भी अपनी गेंदबाजी में ताकत है, नजाकत है। बल्लेबाज को यहां पर शांत रखा। बची हुई गेंदें 4, अब समीकरण बनेगा 2 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, पैसा वसूल मुकाबला वहां पर, लेकिन समाधान की बल्लेबाजी कमाल की थी, यहां पर देखने लायक थी, जबरदस्त बल्लेबाजी। और ये देखिए फिर एक बार शॉट के लिए जगह बना है, 1 रन बड़ी आसानी के साथ, स्कोर इज लेवल, नो डाउट। तो देखना इस मैदान के ऊपर प्रतीक ठाकुर को मौका मिला है, क्या रन बनाएंगे जीत की या फिर रुकाएंगे अक्षय। 3 गेंदें फेंकना शेष है और जीत के लिए 1 रन की आवश्यकता। ये ओवर सुपर ओवर में भी जा सकता है मुकाबला, लेकिन क्या अक्षय में हो इतनी ताकत, क्या आप में है वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो हौसला, वो ताकत, वो नजाकत, क्या इन 3 गेंदों को डॉट फेंक सकते हैं? तो अक्षय इस मैदान के ऊपर सुपर ओवर में बिल्कुल ही मुकाबला भेज सकते हैं। ये आखिरी मुकाबला, ये चांस है आपके पास, ये आखिरी मौका आपके पास, यू हैव लास्ट चांस। 3 गेंदें अभी भी बचे, 1 रन की आवश्यकता। और इसी के साथ जीत की मोहर, शानदार जीत। और यहाँ पर कुंडेवाल टीम पहुंच चुकी है, दिनेश मोदी कुंडेवाल टीम पहुंच चुकी है यहाँ पर सेमीफाइनल में कि सुपर 4 में। जीत के आपको ढेर सारी बधाई। फंटास्टिक फंटास्टिक नॉक फ्रॉम द समाधान वास्कर, ब्रिलियंट एंड फैबुलस परफॉर्मेंस फ्रॉम द समाधान वास्कर। हा मच्छिंद्र पाटील, धन्यवाद। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रथमतः देणार आहोत। मी आदरणीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब, नगरसेवक, आदरणीय विजय पुजारी साहेब आणि सतीश साळुंके यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। खालापूरचे नायब तहसीलदार आणि आदरणीय बळीराम पाटील, माजी सरपंच विचुंबे, आणि सन्माननीय महेश कडू यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं। आदरणीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। त्यांच्यासमवेत सन्माननीय विजय पुजारी, खालापूर तालुका तहसीलदार, सन्माननीय सतीश